देणेदारीतून आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढेच आहोत, सत्ता करायचा आम्ही पुढेच आहोत, विद्यालय चालवायचं आम्ही पुढेच आहोत. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा, ती माझ्याकडे आहे. ज्यांचे माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं. आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे यांनी आणले कुठून? मग काही एक वर्ग असं म्हणेल जनतेनेच गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला, स्वतः केलेला. प्रदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा. आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की ते ट्रोल करा काय, हा त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 1.5 लाख रुपये जरी घेऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो बाबा, सांगू का शास्त्र? सांगू का? विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमोजी. पण चांगदेव 65 लिहिताना चांगदेव 65 मध्ये 3 गोष्टी अशा आल्यात, एक हठयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. चांगदेव महाराज हठयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हठयोग्याकडून आलेलं पत्र ज्ञानयोग्याकडे येत आहे तेव्हा ते कोर आहे, तेव्हा ते कोर आहे. आणि ज्ञानयोगाकडून पत्र जात आहे ते हठयोग्याला जात आहे, त्यामध्ये 65 ओव्या आहेत. आणि 65 ओव्यांमध्ये 3 ओव्या अशा आहेत. ज्ञानोबांनी इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा, अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोनं सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची गोडी सोडित नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक, तुम्ही त्यांना काही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजे. त्यामुळे आपल्या चुका ध्यानात येत नाही. प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांचं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण वेळ जास्त झालाय. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत टिकवलं हे तुमचं माझं, तुमचं माझ्यावर, मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत प्रेम राहावं